शेर हिंद म्हैसूरचा टिपू सुलतान हिंदू द्वेष्टा होता का? 20 नोव्हेंबरला त्यांची जयंती. टिपू सुलतान हे नाव उच्चारलं की त्यांच्याविषयी ब्राह्मणी छावणीत पेरलेले हिंदू द्वेष्टा ही प्रतिमाच आपल्या डोळ्यासमोर येते. अर्थात मध्ययुगातील अपवाद वगळता जवळपास सर्व सुलतान आणि बादशाहवर हिंदू द्वेष्टा हा शिक्का मारण्यात ब्राह्मणी छावणी यशस्वी ठरली आहे. मुसलमान म्हणजे वाईट, मुसलमान म्हणजे क्रूर, मुसलमान म्हणजे अधम्म वृत्तीचा, अशा पद्धतीचा ट्रेंडच सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रचलित आहे. त्याचाच परिणाम म्हणून विविध शहरे, रस्ते व वास्तूंना दिलेली मुसलमानी नावे बदलून हिंदू नावे ठेवण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. पण सत्य खूप वेगळं आहे. टिपू सुलतान या मिथ्या प्रचाराचा अपवाद होताच, पण त्याचे वडील हैदर अली हे सुद्धा यास अपवाद होते. या ठिकाणी ही बाब आपण लक्षात घेणे गरजेचे आहे की हैदर अली याच्या नाण्यावर शिव पार्वतीची प्रतिमा आहे. टिपू सुलतान याच्या नाण्यावरही आपणास हत्तीची प्रतिमा दिसते. आपल्याला हे माहीतच असेल की शिव, पार्वती आणि हत्ती हे कोणत्या धर्माचं प्रतीक आहे हे आपण सर्वजण जाणतोच. अर्थात टिपू सुलतानाच्या बदनामीची सुरुवात त्याच्या काळातच ब्रिटिशांनी केली होती. त्याच्या संदर्भात माहिती पुढे येईलच, पण वस्तुस्थिती अशी आहे की आजही जेव्हा आपण भारतीय इतिहासातील न्याय, समता आणि मानवतेच्या लढ्यातील महान योद्ध्यांचा विचार करतो तेव्हा टिपू सुलतानाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्याच्या शौर्याबरोबरच त्याच्या सुधारणावादी दृष्टिकोनाने त्याचे वेगळेपण इतिहास पटलावर दृश्यमान होताना दिसते. टिपूचे महानत्व सिद्ध करणारी एक प्रमुख घटना म्हणजे त्याने केरळातील मलबार प्रांतात अत्यंत क्रूर आणि लज्जास्पद आदी मूलक्रम किंवा स्तनकर सदृश्य प्रथा बंद केल्याचा ऐतिहासिक निर्णय. दक्षिण केरळातील त्रावणकोर आणि कोच्ची संस्थानामध्ये 18व्या शतकापर्यंत येजवा नाडर या ब्राह्मणी समाज व्यवस्थेतील तथाकथित खालच्या जातीतील स्त्रियांना त्यांच्या वक्षस्थळाला झाकण्याचा अधिकारासाठी स्तनकर भरावा लागत असे. त्यातही घृणास्पद बाब अशी की सदरील कर रक्कम स्तनाच्या आकारानुसार ठरत असे. स्तन जितके मोठे तितका कर जास्त. यासाठी राजाचे पुरुष अधिकारी स्त्रियांच्या स्तनाचे मोजमाप करत आणि असे करताना त्यांच्यासोबत अश्लील वर्तन करत. किती घृणास्पद आहे हे. अर्थात राजाचे हे अधिकारी उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय जातीतीलच असत. या विकृत प्रथेचा वापर करत ते या स्त्रियांचे शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण करीत असत. अर्थात ही प्रथा फक्त उपरोक्त शोषणाचीच निगडीत नव्हती, तर ती जातीय वर्णद्वेषाच्या नग्न क्रूरतेचं प्रतीक होती. हा कर न भरणाऱ्या स्त्रियांचे स्तन सार्वजनिकरित्या चिरले जायचे, कापले जायचे किंवा जाळले जायचे असे अनेक समकालीन दस्तावेज सांगतात. ही प्रथा इतकी भयानक होती की ती फक्त शारीरिक यातनाच नव्हे तर संपूर्ण समाज मनावर अमानुषतेची छाप पाडणारी होती. या संदर्भात नागिलीचे बलिदानाची सत्य हकीकत आपणास माहीत असेलच. तर सन 1788 ते 1792 दरम्यान मलबार प्रांतावर टिपू सुलतानाने पूर्ण नियंत्रण मिळविले. तेव्हा त्या भागातही मूलक्रम प्रथेसदृश्य एक अमानुष प्रथा प्रचलित होती. तेथील जमातीतील पुरुष नग्न राहत तर स्त्रिया कमरेपासून वर कपडे घालत नसत. टिपूने ही विकृत प्रथा तात्काळ बंद करण्याचा आदेश जारी केला. येथे एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे की टिपू सुलतान केवळ एका प्रथेविरुद्ध नव्हते, तर ते सामाजिक विषमतेविरोधात होते. त्याने मलबारमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघांना समान न्याय देणारे अनेक फरमान काढले. सन 1787च्या एका फरमानात टिपू म्हणतो, हिंदू आणि मुसलमान हे दोन्ही माझे प्रजाजन आहेत. त्यांच्यात भेदभाव करणारा कोणताही अधिकारी मला मान्य नाही. सर्वांना समान कायदा आणि समान संरक्षण मिळेल. टिपूने श्रीरंगपट्टणचे श्री रंगनाथ स्वामी मंदिर, नंजनगूडचे नंजुडेश्वर मंदिर तसेच केरळातील अनेक मंदिरांना वार्षिक अनुदान दिले होते. त्याच्या खजिन्यातून 156 हिंदू मंदिरे आणि मठांना नियमित दान दिल्याच्या नोंदी आहेत. केरळातील ओणम, विशू अशा अनेक सणांना टिपूच्या राज्यात पूर्ण संरक्षण आणि प्रोत्साहन मिळे. त्यांनी मंदिराच्या उत्सवांना सैन्याचा बंदोबस्त पुरविला होता. टिपूने आपल्या लष्करी मोहिमेदरम्यान धर्मांतरे घडून आणली आणि मंदिरांचे नुकसानही केले. पण हे फक्त राजकीय कृत्य होते व त्या कृत्यांचा प्रभाव हा फक्त लष्करी मोहिमेपुरता होता. पेशव्यांच्या सैन्याने टिपू विरुद्ध लढाईत शृंगेरीच्या शंकराचार्याचा मठ लुटला होता, हे येथे उल्लेखनीय आहे. याउलट मोहीम संपल्या बरीच मंदिरे दुरुस्त करण्यास टिपूने मदतही केल्याचे दिसते. पेशव्यांनी मात्र शृंगेरी मठासंदर्भात असे कृत्य केल्याचे दिसत नाही. मात्र टिपूंच्या काही राजकीय कृत्यांचा आपल्या स्वार्थी राजकारणासाठी वापर करून ब्रिटिशांनी टिपूला धर्मांध आणि हिंदू द्वेष्टा म्हणून बदनाम केले. टिपूच्या तत्कालीन कृत्यांचा ब्रिटिशांनी चांगलाच लाभ उपटल्याचे दिसून येते. टिपू विरुद्ध मराठ्यांना आपल्या बाजूने वळवण्याच्या मुत्सद्दीपणाचा त्यात समावेश होता. परिणामतः सन 1799 मध्ये
झालेल्या टिपू विरुद्धच्या श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपूला वीरमरण आले आणि म्हैसूर ब्रिटिशांनी जिंकले. विल्यम लॉगन सारख्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि नंतरच्या केट ब्रिटलबँक, मोइबुल हसन, बी शेख अली यासारख्या संशोधकांनी टिपूच्या मूळ दस्तऐवजाचा अभ्यास केला. तेव्हा ब्रिटिशांनी टिपूची केलेली हिंदू द्वेष्टा ही प्रतिमा खोटी ठरवून टिपू हा 18व्या शतकातील भारतातील सर्वात प्रगतशील, सर्व धर्मांना सन्मानाची वागणूक देणारा आणि स्त्रियांना सन्मानाचे जीवन देण्यासाठी प्रयत्नरत असणारा शासक होता हे सिद्ध झाले. मित्रांनो, ज्या काळी भारतात सतीप्रथा, बालविवाह, अस्पृश्यता सारख्या प्रथा ऐन भरात होत्या, महाराष्ट्रातही पेशव्याने मनुस्मृती लागू करून थैमान घातले होते, त्या काळात टिपू सारखा एक मुस्लिम शासक हिंदू दलित स्त्रियांच्या मानवी हक्कासाठी उभा राहिला होता. हा इतिहास आहे. तथाकथित खालच्या जातीच्या स्त्रियांच्या सन्मानासाठी टिपूचे हे योगदान मध्ययुगातील इतिहासाकडे एका नव्या परिणामाने बघण्याची दृष्टी आम्हाला देते. टिपू सुलतान हा फक्त शौर्याचे प्रतीक नव्हता, तर करुणा, न्याय आणि समता या मानवी मूल्यांची प्रतिष्ठापनेसाठी झटणारा न्यायी सुलतान होता, हे सत्य आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.